नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे। जसं की आपण रेग्युलरली आहे ना एक्झिबिशन, ट्रॅव्हल ब्लॉग्स किंवा रेसिपी शूट्स करत असतो, तर त्यांचे ब्लॉग्स मी आपल्या चॅनलवर अपलोड करतो। तर मी आज तुमच्यासाठी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आलेलो आहे, जे आहे लोणचं। जसं की आता उन्हाळ्याचं सीझन चालू झालं आहे, तर प्रत्येक जण आपल्या घरामध्ये लोणचं हे करत असतो, पण काही जणांना टाइम नाही भेटत, कारण वर्किंग लाईफस्टाईल आहे आजकाल सगळ्यांचं। तर काहीतरी रेडीमेड आपल्याला हवं असतं। तर आज आपण आहे ना अशा वुमेन एंटरप्रेनरला भेटणार आहे, जे स्वतः वेगळ्या प्रकारचे लोणचे, मुरंबा आणि खूप साऱ्या अशा वस्तू बनवतात, आणि ते सुद्धा होममेड आणि हायजीन पद्धतीने। आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट्स आहे ना, ते मोठे मोठे ॲक्टर्स सुद्धा आपल्या इंडस्ट्रीमधले त्यांच्याकडनं बाय करतात। जसे की अमिताभ बच्चन आहे, करण जोहर आहेत, परत फरहान खान आहेत। तर असे खूप मोठे मोठे ॲक्टर्स त्यांच्याकडनं बाय करत असतात। तसंच त्यांच्याबद्दल आहे ना खूप वेळा न्यूजपेपरमध्ये छापून आलेले आहे, बऱ्याच न्यूज लेटर्समध्ये त्यांचं छापून आलेलं आहे त्यांच्या कार्याबद्दल, कारण ते एवढे सुंदर आणि हायजेनिक आणि ऑर्गॅनिक पद्धतीने लोणचं बनवतात आणि आपल्या सर्वांपर्यंत ते पोहोचवतात। तर चला मग आपण त्यांचे आता प्रोडक्ट्स बघून घेऊया। तर तुम्ही बघू शकतात इथे आहे डबला कैरी, म्हणजे हे ना मोठं कैरी आहे, त्याच्यामध्ये स्टफ्ड मसाला करून हे लोणचं बनवलेलं जातं। दुसरं आहे मेथी कैरी, ज्याच्यामध्ये मेथी यूज केलं जातं। तर इथे बघू शकता छुंदा आहे, तसंच मेथी चना कैरी आहे, आणि आहे खमन गुंदा। तर हे गुंदा म्हणून एक फळ असतं, त्याच्यापासून हे लोणचं बनवलं जाते। तसंच इथे बघू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत आणखी, जसं की हे पण एक दबला कैरी आहे, गुड कैरी आहे, मग हे स्प्राउटेड मेथी दाणा पिकल्स, म्हणजे आपली जी मेथी असते त्याला स्प्राउट्स काढून त्याचं लोणचं बनवलेलं आहे। तसंच हे आहे मेथी चना कैरी, मसाला केरडा आहे, म्हणजे जो हा केरडा असतो अशा प्रकारे, तर हा मसाल्यामध्ये केलेला आहे। बघू शकतात ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेला आहे। तसंच इथे सुद्धा बघू शकतात त्यांच्याकडे चमनप्राश आहे, जे होममेड आहे, हेल्दी आहे, आवला मुरंबा आहे। तसंच इथे बघू शकतात स्वीट लेमन आहे, लेमन चटणी आहे, जी आपण भाताबरोबर वगैरे खाऊ शकतो। मग इथे आहे खमन गुंदा, इथे आहे गुंदा कैरी, बनारसी लाल मिरची। तर अशा प्रकारे ही मिरची असते, त्याला स्टफ्ड करून बनवलं जातं। तसंच इथे बघू शकतात ग्रीन चिलीज आहेत, आंबा हल्दी, म्हणजे जी हळद आहे त्याचं सीझनिंग इथे केलेलं आहे। तसं हे आहे गरमर, मेथ्या कैरी, हा आहे मुरंबा, ज्याच्यामध्ये कैरीच्या फोडी आहेत, तुम्ही बघू शकता। मग इथे आहे गुड कैरी, हे गुळ वापरून केलेलं आहे। तसंच हे छुंदा आहे, आणि हा मुरंबा आहे जो किसून केला जातो। त्याच्यामध्ये बघू शकता ड्रायफ्रुट्स वगैरे सुद्धा आहे, म्हणजे हा हेल्दी आहे। तर इथे बघू शकतात खूप प्रकारचे लोणचे आहेत, मुरंबा आहे, तसंच चमनप्राश आहे। तर हे सर्व आहे ना होममेड आहे। ह्यांचं ब्रँड नेम आहे गुड होम पिकल्स बाय वंदना, आणि त्यांचा खाली इथे ना कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे, मी जे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मेन्शन करणार आहे। जसं मी म्हणालो, त्यांचे बऱ्याच वेळा न्यूज लेटरमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल छापून आलेलं आहे। तर बघू शकतात इथे काही आर्टिकल्स आहेत जे आम्ही डिस्प्लेला लावलेले आहेत, जे त्यांच्या न्यूजपेपरमध्ये छापून आले होते। आणि आता आपण आहे ना मॅडमला भेटणार आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे त्यांच्या ब्रँडबद्दल आणि हे प्रोडक्ट्स ते कसे बनवतात। गुड होम पिकल्स बाय वंदना, मैंने मेरी जर्नी 22 साल पहले की थी। तो मैं एकदम छोटे से मैंने अपना अचार का बिजनेस चालू किया था, लेकिन मुझे मेरे क्लाइंट्स का प्यार इतना मिला कि उन्होंने मुझे आगे इतना बढ़ाया, और माउथ टू माउथ, वर्ड टू वर्ड एडवर्टाइज हुई है। मैंने कहीं पे भी एडवर्टाइज नहीं की है। तो थोड़े दिनों के बाद मेरे पेपर्स में इंटरव्यूज़ लेने भी आए थे, और चित्रलेखा में आया है, फिर गुजराती मिड डे में आया है, और अभी तो मेरे सेलिब्रिटीज़ भी क्लाइंट्स बन गए हैं, जैसे कि अंबानी जी, बंसाली जी, अभी थोड़े दिन पहले जेकी जी ने मेरे से थोड़ा ट्राई आउट किया, अभी दूसरे भी ऐड ऑन होने वाले। और मेरे लिए मेरे सब क्लाइंट्स वीआईपी है, और उनको पता है कि मेरी क्वालिटी क्या है, तो वो लोग बार बार रिपीट ऑर्डर करते ही है, और मेरे क्लाइंट्स बन गए हैं। मेन सपोर्ट मेरे फैमिली का है, जो मेरे हस्बैंड, मेरे सासू जी और मेरी डॉटर, उन्होंने मुझे बहुत सपोर्ट किया, तब मैं उनके इतना आगे बढ़ चुकी हूँ। और मेरे हर पिकल्स का बेनिफिट हेल्थ वाइज भी इतना है। इसको घरमर बोलते हैं। ये घरमर जो खाते हैं, जो मिलती है अभी इस सीज़न में, उसके कैंसर प्रोटेक्ट करती है। उसके खाने के बेनिफिट इतने हैं कि यूके में इतनी वो लोग डिमांड करते हैं ना, तो ये बहुत हेल्थ वाइज ऐसे है, नो प्रिजर्वेटिव इसमें है, और हम पूरा साल इसको रख सकते हैं। दूसरा है ये
बोकड़ा या गुंदा बोलते हैं इसको। इसका अंदर से जो गम होता है वो हमारे जॉइंट्स के लिए बहुत अच्छा होता है, तो इसका भी अचार खाने से हेल्थ बेनिफिट्स बहुत है। और ये है एक मेरे पास हल्दी है जो लाकाडोंग हल्दी बोलते हैं, मेघालय से है, तो इसका भी कैंसर को प्रोटेक्ट करती है। इसका क्यूक्यूमिन लेवल इतना हाई है कि हम उसके खाते हैं तो उसके हेल्थ बेनिफिट्स बहुत है। तो मेरे हर अचार जैसे हेल्थ वाइज हेल्प करते हैं, तो ऐसा नहीं है कि अचार खाने के बैड इफेक्ट्स भी है, साइड इफेक्ट्स। टोटली ये प्रीबायोटिक्स जो अचार है तो वो खाने से सबके हेल्थ में सब में बेनिफिट है। फिर ये एक च्यवनप्राश के बारे में बताऊंगी। जो च्यवनप्राश है उसमें हम खड़ी शक्कर डालते हैं, और ये इसमें जितनी 39 आइटम्स हम लोग ने डाली है वो हम घर पे कुटवाते हैं। और इसका जो शंखपुष्पी पाउडर है, फिर प्रवाल पृष्टि है जो बाहर बाजार में आप लोग को नहीं मिलेगी, जो छोटे बच्चे खाते हैं उनके माइंड के लिए और हमारी बॉडी के लिए ये च्यवनप्राश इम्यूनिटी के लिए बहुत ही अच्छा है। फिर ये आपको इंट्रोड्यूस कराऊंगी आंवला मुरब्बा। जो आंवला मुरब्बा जो ऐसे जैम की तरह आप यूज़ कर सकते हैं, बच्चे मोस्टली ऐसे आंवला खाते नहीं है, तो आंवला मुरब्बा वो जैम की तरह आप खाइए। ये खड़ी शक्कर से बना है, उसमें केसर डली हुई है और इसके भी हेल्थ बेनिफिट्स बहुत है। ऐसे बोलते हैं आंवला एक जीवन देता है, तो मैं हाईली रिकमेंड करूंगी च्यवनप्राश और आंवला मुरब्बा। थँक्यू मॅम। थँक्यू। तर हे बघू शकतात त्यांचं पॅम्पलेट आहे गुड होम पिकल्स बाय वंदना, त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे। तर इथे ना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे लोणचे आहेत त्यांचे इथे लिस्ट दिलेली आहे। तसंच त्यांच्याकडे स्नॅक्स आयटम्स पण आहेत, बघू शकतात। तसंच त्यांचं इंस्टाग्राम आयडी आहे वंदना_जेराजनी, तर यावर सुद्धा तुम्ही त्यांना कनेक्ट करून ऑर्डर देऊ शकतात। तसंच इथे बघू शकतात त्यांच्याकडे लोणच्याचे वेगवेगळे प्रकारची पुन्हा एकदा इथे लिस्ट दिलेली आहे आणि जे सीझनल आहे त्याचं सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे। तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडनं बाय करा। खूप सुंदर आणि टेस्टी तसेच ऑर्गॅनिक आणि हेल्दी लोणचं आणि इतर प्रकारच्या वस्तू त्यांच्याकडे अवेलेबल आहे। तर आपण आहे ना इथे हे 3 प्रोडक्ट वेगळे पाहिले होते, जसं की हे आहे गरमर, तर हे मिठाच्या पाण्यात आणि ऑलिव्ह ऑइल आणि हळद घालून प्रिझर्व केलं जाते। तर ही अशी वस्तू आहे ज्याला गरमर म्हणतात। हे काइंड ऑफ रूट्स आहे जे जमिनीत असतात आणि वरती ह्याला फक्त पानं येतात आणि हे आपण ठेपल्याबरोबर किंवा जेवणासोबत खाऊ शकतो। तर हे आहे गुंदा, हे बघायला आपण गेलो तर असं वाटते कैरी आहे, बट दिसायला सेम आहे पण ह्याला कैरीसारखी चव नसते। तर हे टेस्टलेस आहे। तर ह्यात असं आहे की जे आपण लोणच्यामध्ये मसाले ऍड करतो तर त्याचा फ्लेवर येतो, त्याच्यामुळे हे डिलिशियस लागते आणि हे हेल्दी असल्यामुळे ह्याचं लोणचं केलं जाते। तर अशा प्रकारे हा गुंदा दिसतो, तुम्हाला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतो, पण करायला खूप मेहनत असल्यामुळे आपण डायरेक्टली हे मार्केटमध्ये ह्यांच्याकडनं बाय करू शकतो। तसंच इथे आहे आंबे हळद, हे सुद्धा बघू शकतात। ह्याच्यामध्ये येल्लो आणि आंबे हळद जी आपली रेग्युलर हळद असते आणि ही आहे आंबे हळद, ह्याचं स्लाइसेस करून पाण्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि मीठ घालून प्रिझर्व केलेले आहे। तर अशा प्रकारे हे 3 वस्तू आपण नवीन पाहिली होती, तर तुम्ही सुद्धा ह्याचा आस्वाद नक्की घ्या। यांच्याकडनं ऑर्डर करण्यासाठी तुम्ही इथे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। तसंच आपण लोणच्याची व्हरायटी पाहिली, तसंच ह्यांच्याकडे ना स्नॅक्स मध्ये सुद्धा व्हरायटी आहे आणि हे सुद्धा होममेड आहे आणि हेल्दी आहे। तर हे आहे तिका गाठिया, मग आहे बाजरी मेथी वेडा, मेथी पुरी, फरसी पुरी, रोस्टेड मखाना चिवडा, राईस चकली आणि ही आहे भेल। हे सुद्धा सगळं हेल्दी आहे आणि ॲट अ व्हेरी रिझनेबल रेट आपण यांच्याकडनं हे ऑर्डर करू शकतात। आता आपण आहे ना स्नॅक्सची रेंज पाहिलीच, तसंच यांच्याकडे आहे ना स्पायसेसची पण रेंज आहे, ज्याच्यामध्ये काश्मीरी रेड चिली पावडर आहे, लकाडोंग टर्मरिक पावडर। आता ही जी हळद आहे ही कॅन्सर पेशंट्समध्ये यूज केली जाते, तर त्याच्यासाठी ही ना खूप स्पेशल हळद आहे, कॅन्सर पेशंटला हील करण्यात ही मदत करते। तसंच आहे धना जिरा पावडर, तर हे आपल्याला ना 250 ग्रामपासून ते 1 किलो या पाउचेसमध्ये अवेलेबल आहे। जसं मी मेन्शन केलं इथे बघू शकतात लकाडोंग टर्मरिक पावडर, ही एक स्पेशल हळद आहे जी कॅन्सर पेशंट्सला दिली जाते। ह्याचे खूप सारे हेल्थ बेनिफिट्स आहे। सकाळ सकाळ जर तुम्ही ही हळदीचं पाणी पिलात ना तर कॅन्सर खूप मात्राने कमी होतो आणि क्युअर करण्यात आपल्याला मदत होते। तर नक्की तुम्ही हे त्यांच्याकडनं बाय करा आणि जर कोण कॅन्सर पेशंट असेल तर त्यांना नक्की रेकमेंड करा, कारण ह्याच्यामध्ये खूप हेल्थ बेनिफिट्स आहे ज्याने आपण कुठल्या तरी कॅन्सर पेशंटला मदत करू शकतो हील होण्यासाठी। तर नक्की तुम्ही हे त्यांच्यापर्यंत पोहोचवा।
तर जेव्हाही आपण लोणचं करतो तर पहिली आपण आहे ना कैरी मार्केटमधनं कापून आणतो. तर इथे बघू शकतात ह्यांनी ही मार्केटमधनं कापून आणलेली आहे आणि ह्याला मीठ आणि हळद लावलेली आहे. तर फर्स्ट स्टेप असते मीठ आणि हळद लावल्यानंतर ती उन्हात सुकवायची. तर इथे बघू शकतात जेवढी ही कैरी कापलेली आहे ना आता ती उन्हात सुकवली जाणार आहे. तर आता बघूया ती कशी सुकवतात. तर बघू शकतात हे लोक आहे ना सगळं ग्लोव्स घालून काम करतात. तर एकदम हायजीन आहे आणि सेफ आहे. तर अशा प्रकारे ही कैरी टॉवेलवर सुकवली जाते आणि ह्याला एक ऊन दिलं जातं. जसं आता आपण इथे लोणचं बघितलं आहे, मसाले बघितले, स्नॅक्स आयटम बघितलं, तर ह्याच्या मागे आहे ना एक प्रोडक्शन टीम आहे जे हे सगळं बनवते. तर इथे बघू शकतात आता ही टीम इथे लोणचं बनवण्याची प्रक्रिया चालू करत आहे. जसं की आता हा छुंदा आहे तर त्याच्यामध्ये हळद घातली जाते. ये किस टाइप का कैरी है? ये गोड़ केरी का केरी है. ओके, तो ये तोतापुरी आम से बना हुआ कैरी है. और वो वाला ये वो वाला है लाडवा. लाडवा लाडवा कैरी है. हाँ, लूज लाडवा होती है ना जो, ओके. वो वाली. तर बघू शकतात ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं जाते. तर छुंद्यासाठी असं बारीक किसून घेतली जाते कैरी आणि हे जो गोड लोणचं बनवणार आहे आणि त्याचं आपलं तिखट लोणचं बनवणार आहे. तर तिन्ही ह्याच्यामध्ये बघू शकतात तुम्ही हळद आणि मीठ घातलं आहे. तर ही जी टीम आहे ही सतत काम करत असते आणि वेगवेगळे लोणचं बनवत असते आणि हे आपण वर्षभरासाठी प्रिझर्व कसं करता येईल त्याची काळजी घेतली जाते. तर बघू शकतात पूर्णपणे हायजीनची केअर घेतली जाते. जसं की ग्लव्स घातले आहेत, हेड घातलं आहे. तर अशा प्रकारे ह्याला मीठ लावून इकडे सुकवलं जाते. तर इथे आपण बघू शकतात ही कैरी सुकवली आहे मीठ लावून. तर आता ही एक दिवस अशीच उन्हामध्ये सुकणार आहे. तसंच इथे बघू शकतात यामध्ये ना छुंदा आहे त्याच्यात साखर घालून ठेवलेली आहे. ते पण आपण तुम्हाला आता दाखवणार आहे. तर इथे बघू शकतात आता हळद आणि मीठ लावून झालेले आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आता ना साखर घालणार आहे. तो इसका क्या मेजरमेंट है आपका? इसका जैसे 5 किलो छुंदा है तो उसका डबल. ओके, तो 5 किलो छुंदा में 10 किलो शक्कर जाएगा तो उससे वो स्वीटनेस आएगा. हाँ, चाशनी बनती है धूप में. ओके. आणि ह्याची जी चाचणी आहे ना ती उन्हामध्ये बनली जाते. जसं मी आता तुम्हाला तिथे दाखवलं जे टोप आहे ते उन्हामध्ये ठेवले आहे. तसं आता बघू शकतात परत ह्याच्यामध्ये आणखी 5 किलो साखर घातली जाते आहे. म्हणजे टोटल आता ह्याच्यामध्ये 10 किलो साखर गेली आणि हे आता सगळ्यांना एकजीव करून उन्हात बांधून ठेवलं जाते. तर आता इथे बघू शकतात मीठ आणि हळद लावली आहे. तर ह्यांची ना मीठ आणि हळद लावण्याची टेक्निक जी आहे ती एकदम कमी प्रोपोर्शन मध्ये आहे. तो आप बता सकते हो उसमें आपने नमक और मीठ कम क्यों डाला है? नमक इसलिए कम डाला है क्योंकि हम लोग जो मसाला बनाते हैं उसमें भी नमक होता है ऑलरेडी, और इसमें इसलिए कम डाला जाता है हल्दी भी कि ये थोड़े से टाइम के बाद काला नहीं पड़ना चाहिए. हल्दी के कारण ये थोड़ी जल्दी मतलब 6 महीने 8 महीने में काला पड़ना शुरू हो जाता है. तो जैसे लगता है कि खराब हो गया, बट वो खराब नहीं होता है. उसका टेस्ट मतलब बैलेंस होता है और अच्छा हो जाता है. इसलिए हल्दी हम लोग कम डालते हैं. और नमक इसलिए डालते हैं कम क्योंकि हमारे मसाले में नमक होता है. ओके. तर तुम्ही सुद्धा घरी लोणचं बनवत असाल ना तर ही टेक्निक लक्षात ठेवा की आपण जेव्हाही मॅरिनेट करतो तेव्हा कैरीला मीठ आणि हळद हे कमी प्रपोर्शन मध्ये लावायचं आहे, ज्याने आपलं लोणचं आणखी चांगलं टिकेल आणि त्याची जी ग्रीननेस आहे किंवा जी येल्लोनेस येईल उन्हात सुकवल्यानंतर ते मेंटेन राहील आणि काळा नाही पडणार. तर तुम्ही आता बघू शकतात ह्या चुंद्यामध्ये साखर पूर्णपणे आहे ना मिक्स झालेली आहे आणि आता हा टोप आहे ना उन्हात ठेवला जातो. तर आता मी तुम्हाला दाखवतो हा उन्हात ठेवल्यावर कसा दिसतो. तर आपण आता बघितलं चुंद्यामध्ये साखर घातलं होतं. तर साखर घालून आहे ना असे 12 ते 15 दिवस चुंदा उन्हामध्ये ठेवला जातो. तर आता हा उन्हामध्ये ठेवून किती दिवस झालाय? 15 दिवस. तर आता ह्याला आहे ना 15 दिवस झाले. तर छान असा चुंदा मिक्स झालेला आहे, साखर मेल्ट झालेली आहे आणि उन्हामध्ये सुकवल्यामुळे हा जास्त लॉंग लास्ट राहतो आणि ह्याच्यामध्ये काही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे ना, नॅचरल आहे एकदम नॅचरल.
तर बघू शकता छान असा कलर आलेला आहे याला. लोक ह्याच्यामध्ये ना काहीही प्रिझर्वेटिव्ह ऍड करत नाही, नॅचरल आणि ऑर्गॅनिक प्रकारे हे छुंदा बनवलं जातं आणि टेस्टला सुद्धा अप्रतिम आहे. तर जसं आता हे रेडी आहे, हे बांधून ठेवलं जातं उन्हामध्ये. तर अशा प्रकारे ना क्लीन क्लॉथ घेतला जातो. तर बघू शकता स्वच्छ असा व्हाईट क्लॉथ घेतलेला आहे आणि आता ह्याला दोरीने असं बांधलं जाते आणि मग उन्हामध्ये सुकवलं जाते. तर आता काय होणार आहे, हे उन्हात ठेवल्यानंतर जी साखर आहे ती उन्हामध्ये मेल्ट होईल. ही प्रक्रिया व्हायला 15 दिवस लागतात आणि त्यानंतर छुंदा आपला रेडी होतो. तर हे बघू शकतात, ह्याला गुंदा म्हणतात. तर असे ह्या लोकांनी भरपूर गुंडे घेऊन आलेले आहे. तर अशा प्रकारे दिसतात ते. तर आता ना गोंड्याचं लोणचं कसं करतात ते दाखवत आहे. त्यासाठी फर्स्ट स्टेप जी असते ना ती आता आपण बघणार आहोत. तर आता आपण काय करतोय, हे ना तोडायचं याला. ओके. हे असं दगडाने आणि हे वरचं त्याचं आहे हे दंडे काढून टाकायचे. ओके. आणि मग हे नंतर त्याच्यातले हे जे असते याचे बीज ओके ही काढून ह्याच्यामध्ये मीठ लावायचं. ओके. ते काळं नाही पडावं म्हणून. ओके. आणि मग लास्ट ह्याचे पाणी निघणार ह्याच्यातनं, तर मसाले भरायचे त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यातनं पाणी सुटते. हो. ओके. मग ते पाणी आपण यूज करतो? नाही फेकायचं. ते फेकायचं. फक्त आपण हे जे आहे सीलच्या बाहेरचं कव्हर ते यूज करतो आहे. ओके. तर अशा प्रकारे हे गुंड्याचं लोणचं बनवलं जातं. तर त्यामध्ये ही फर्स्ट स्टेप आहे. तर आपल्याला दाखवण्यासाठी त्यांनी आता 3-4 असे ना गुंडे फोडले आहेत. तर बघू शकतात आतमध्ये ना थोडं स्टिकी असतं आणि अशा प्रकारे ह्याला आतमध्ये स्टिकनी मीठ लावलं जातं आणि मग आपण स्पायसेस ऍड करून अशा प्रकारे त्याचं लोणचं बनवतात. तर त्यांचे सिक्रेट स्पायसेस आहेत, तर ते आपण नाही ह्याच्यामध्ये दाखवणार आहे. पण तुम्ही ह्यांचं हे लोणचं नक्की टेस्ट करा, खूप छान आहे आणि टेस्टी आहे. तर इथे बघू शकतात त्यांनी अशा प्रकारे ना वर्षभराचं लोणचं रेडी केलेलं आहे. तर सगळ्या प्रकारची लोणचं बनवलेली आहे. जसं की हे आहे आंब्याचा मुरंबा, त्याच्यामध्ये कैरीचे पीस आहे, स्टफ्ड कैरी आहे, छुंदा आहे, आवळ्याचा आहे. तर इथे पण छुंदा बघू शकतात. इथे पण हे स्टफ्ड कैरीचं आहे, कैरीचं लोणचं आहे. तर सर्व प्रकारचे जे लोणचे आपण आता बघितले ना ते सगळं ते लोकांना वर्षभराचं करून ठेवतात या सीझनला. म्हणजे जसे ऑर्डर येतील वर्षभर ते आपल्याला पुरवू शकतील. तर खूप छान असं यांचं सेटअप आहे, क्लीन आहे, हायजीन आहे. तर तुम्ही नक्की त्यांच्याकडे ऑर्डर प्लेस करा. मी नंबर डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करणार आहे, म्हणजे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकाल. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आहे ना गुड होम पिकल्स या ब्रँडचं पूर्ण शूट केलेलं आहे. तर जेवढे प्रकारचे लोणचे आहे ते आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. ते लोणचं कसं बनवतात ते सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे आणि ते किती हायजेनिक प्रकारे बनवतात ते सुद्धा दाखवलं आहे. म्हणजे आपल्यासाठी अप्रतिम आहे आणि सेफ आहे. मेन म्हणजे रिझनेबल रेट्स आहेत त्यांचे आणि आपल्याला डिलिव्हरी सुद्धा देतात. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. तसंच माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.